आज आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग या नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग याला शॉर्टमध्ये काय म्हणतात, OOP किंवा UPS असं सुद्धा म्हणतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. मग याच्यात काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत जे इंटरव्ह्यूला विचारले जातात. एक म्हणजे क्लास, दुसरा ऑब्जेक्ट, त्यानंतर कन्स्ट्रक्टर म्हणजे काय विचारलं जातं, त्यानंतर अजून इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, असे हे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. हे सगळ्यांचे डेफिनेशन तोंडपाठ करून ठेवायचे, इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात. भले तुम्ही जावा डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जा, PHP डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जा, पायथॉन डेव्हलपर म्हणून इंटरव्ह्यू द्यायला जा, या सगळ्यांमध्ये हे क्वेश्चन विचारलेच जातात. कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे त्याच्यात हे कन्सेप्ट असतातच. डेफिनेशन वगैरे मी तुम्हाला ज्या देणार त्या जवळपास सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजला सूट होतील अशा प्रकारच्या डेफिनेशन देणार. फक्त ज्या त्या प्रोग्रामिंग लँग्वेजचा थोडाफार सिंटॅक्स बदलतो, बाकी या डेफिनेशन्स वगैरे सेम असतात. मग आता आपण क्लास आणि ऑब्जेक्ट्स बघणार आहोत. क्लास अँड ऑब्जेक्ट्स. आता क्लास म्हणजे काय, तर आता तुम्ही बघितलं असाल, मी इथे एखाद्या पॅकेजमध्ये जर काहीतरी कोड करायचं असेल तर इथे न्यू क्लास करतो, ज्याचं नाव कॅपिटल देतो. मग क्लास म्हणजे काय असतो, तर क्लासच्या 3 डेफिनेशन्स आहेत. क्लासच्या 3 डेफिनेशन आहेत. त्याच्यातली पहिली, क्लास इज रियल वर्ल्ड एंटिटी. त्याच्यानंतर क्लास इज ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आणखीन क्लास इज यूजर डिफाइंड डेटा टाइप. या क्लासच्या 3 महत्त्वाच्या डेफिनेशन झाल्या. आता यांचा अर्थ बघूया. क्लास इज रियल वर्ल्ड एंटिटी. रियल वर्ल्ड एंटिटी म्हणजे काय, एंटिटी म्हणजे एनी रियल वर्ल्ड ऑब्जेक्ट. क्लास रिप्रेझेंट्स एन एंटिटी. फॉर एक्झाम्पल, स्टुडंट हा जर क्लास असेल, मग त्याचे ऑब्जेक्ट्स काय होणार, रुशाली, सबीना, नेहा, रोशन. मग हे सगळे काय झाले, स्टुडंट झाले. हां, या सगळ्यांना मी कलेक्टिव्हली कोणत्या नावाने हाक मारणार, स्टुडंट या नावाने हाक मारणार. वर्गामध्ये कोण बसले आहेत, तर वर्गामध्ये मी काय सांगणार, स्टुडंट बसले आहेत. या सगळ्यांसाठी मी एक शब्द वापरला. मग इथे स्टुडंट हा क्लास झाला आणि हे सगळे त्याची ऑब्जेक्ट्स झाली. म्हणून क्लासची आणखी एक डेफिनेशन आहे, ती जास्त वापरली जाते. क्लास इज कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. ही सुद्धा डेफिनेशन वापरली जाते जास्त करून. आणखी एक आपण एक्झाम्पल बघितलं तर, बर्ड्स हा जर क्लास असेल तर त्याचे ऑब्जेक्ट्स काय असणार, डक, क्रो, हेन, पॅरट. ही त्याची काय झाली, ऑब्जेक्ट्स झाली. ॲनिमल हा जर आपण क्लास घेतला तर त्याचे ऑब्जेक्ट्स काय असणार, कॅट, डॉग, काऊ, बफॅलो, टायगर एक्सेट्रा. म्हणजे ही काय झाली, ऑब्जेक्ट्स. आणि या सगळ्यांना आपण कलेक्टिव्हली जे कॉल करतो त्याला काय म्हणतात, क्लास म्हणतात. म्हणून क्लास इज कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स. ही पहिली डेफिनेशन लक्षात आली सगळ्यांच्या. पहिली डेफिनेशन सगळ्यांच्या लक्षात आली का, क्लास इज कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स असं का म्हणतात ते. रोशन, नेहा, सबीना, रुशाली. त्याच्यानंतर
दुसरी डेफिनेशन आहे, क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय? तर ब्ल्यूप्रिंट म्हणजे एक साचा समजा. फॉर एक्झाम्पल, जर हे स्टुडंट घेतले आपण, या स्टुडंटमध्ये बऱ्याचशा प्रॉपर्टीज कॉमन असणार. रोल नंबर, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, क्लास वगैरे वगैरे. आता हा क्लास म्हणजे हा वाला क्लास नाही, हा ज्या वर्गात तुम्ही बसता तो वर्ग म्हणजे क्लास समजा. मग त्याचा रोल नंबर, नेम, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट या प्रॉपर्टी या सगळ्यांमध्ये कॉमन आहेत. बरोबर? म्हणजे हे सगळे आहेत ते एकाच साच्यातले आहेत. बरोबर? मग तो साचा म्हणजे तो एक ब्ल्यूप्रिंट झाला. तो म्हणजे कोण झाला? स्टुडंट झाला. त्याच्यानंतर ॲनिमल घेतले, मग या सगळ्यांच्या काही कॉमन प्रॉपर्टी असणार. कॉमन प्रॉपर्टी काय? ॲनिमलचा कलर ही प्रॉपर्टी असेल. मग तो ॲनिमल व्हेज आहे की नॉन व्हेज आहे ते असेल. त्याच्यानंतर तो डोमेस्टिक आहे की जंगलात राहणारा आहे ते असेल. मग या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, कॉमन प्रॉपर्टीज आहेत या सगळ्यांमधल्या, मग त्या सगळ्या आपण, हे सगळे ॲनिमल्स आहेत ते एकाच साच्यात बसणारे आहेत कॉमन प्रॉपर्टीज असल्यामुळे. मग तो साचा म्हणजेच ब्ल्यूप्रिंट. म्हणजे क्लास काय रिप्रेझेंट करतो? सगळ्या ऑब्जेक्टचा एक ब्ल्यूप्रिंट रिप्रेझेंट करतो. स्टुडंटचंच एक एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. स्टुडंटमध्ये काय काय असणार? ID, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस अशा भरपूर गोष्टी असणार, रोल नंबर वगैरे वगैरे. मग आता समजा याचं एक आपण ऑब्जेक्ट घेतलं. एका ऑब्जेक्टमध्ये ID एक आहे, नाव वृषाली आहे, कॉन्टॅक्ट नंबर काहीतरी आहे, त्याच्यानंतर ॲड्रेस आहे काहीतरी समजा. त्याच्यानंतर दुसरं ऑब्जेक्ट घेतलं, तिचा काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि तिचा ॲड्रेस आहे. जसं आपण DBMS मध्ये स्टोअर करून ठेवायचं तसं. त्याच्यानंतर तिसरं घेतलं, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर जो काय असेल तो, आणि तो कुठे राहतो. तो आता कुठे राहतो मला माझ्या लक्षात नाही, मालवण टाकलं मी. मग इथे बघा, वृषाली, नेहा, रोशन आणि जेवढे काही स्टुडंट असतील ते सगळे एकाच साच्यातले आहेत. ID, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस या प्रॉपर्टी या सगळ्यांमध्ये कॉमन आहेत. म्हणजे हे एकाच साच्यातले आहेत. मग हा जो साचा आहे तो काय रिप्रेझेंट करतो? क्लास रिप्रेझेंट करतो. म्हणून म्हटलंय क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. या सगळ्यांची, या तीनही ऑब्जेक्टची ब्ल्यूप्रिंट कोण आहे? ID, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस, जे रिप्रेझेंट केले गेले स्टुडंटमधून. मग स्टुडंट या क्लासचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत? ID, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस ही ॲट्रिब्यूट झाली. आणि त्याच्या व्हॅल्यू काय? तर या सगळ्या व्हॅल्यू. म्हणून इथे म्हटलंय क्लास इज ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. आता आपण जेव्हा गणपती बनवले जातात तेव्हा जर सेम सेम गणपती दिसायला असतील तर आपण काय म्हणतो? हे एकाच साच्यातले आहेत, कारण त्यांच्या प्रॉपर्टीज एकमेकांना मॅच होतात. बरोबर? मग तसंच इथे बघा, वृषाली, नेहा, रोशन ही तीन वेगवेगळी ऑब्जेक्ट असली तरी यांच्या प्रॉपर्टीज एकमेकांना मॅच होतात. ID, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस या कॉमन प्रॉपर्टीज आहेत तिघांमध्ये. भले त्याच्यामधल्या व्हॅल्यूज वेगळ्या असू दे, पण हे एकाच साच्यातले आहेत. प्रॉपर्टीज त्यांच्या कॉमन आहेत. 4च प्रॉपर्टी आहेत, ID, नेम, कॉन्टॅक्ट, ॲड्रेस. म्हणजे हे एकाच साच्यातले झाले. एकाच साच्यातले झाले म्हणजेच काय? ही एकाच क्लासची ऑब्जेक्ट झाली. म्हणजे क्लास काय रिप्रेझेंट करतो? एक साचा रिप्रेझेंट करतो, एक ब्ल्यूप्रिंट रिप्रेझेंट करतो. समजलं? दुसरी डेफिनेशन, क्लास इज अ ब्ल्यूप्रिंट ऑफ ऑब्जेक्ट. समजलं रोशन, सबीना, वृषाली? त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन, क्लास इज युजर डिफाइंड डेटा टाईप. याचा अर्थ काय? तर आपण जेव्हा ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा काय लिहितो? क्लास, त्याचा ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू क्लास असं लिहितो. फॉर एक्झाम्पल स्कॅनर, त्याचा ऑब्जेक्ट SC इज इक्वल टू न्यू स्कॅनर असं लिहितो. हा स्कॅनर काय आहे? एक क्लास आहे. मग SC हे त्याचं एक ऑब्जेक्ट झालं. मग SC हे जर आपण व्हेरिएबल मानलं तर हा त्याचा काय होणार? डेटा टाईप. कारण आपण कसं लिहितो? असं लिहितो ना, स्ट्रिंग नेम इज इक्वल टू रोशन असं लिहितो ना.
इज इक्वल टू इथे आहे, इथे आहे, त्याला असाइन केलेली व्हॅल्यू इकडे येणार, इकडे येणार. मग हे काय झालं, ऑब्जेक्ट झालं किंवा व्हेरिएबल झालं. मग या व्हेरिएबलचा जो डेटा टाईप आहे तो स्ट्रिंग आहे. मग हे जर SC हे ऑब्जेक्ट असेल तर याचा डेटा टाईप म्हणजेच काय, हा स्कॅनर क्लास. म्हणजे क्लास ॲक्ट ॲज अ डेटा टाईप फॉर ऑब्जेक्ट. म्हणून काय म्हटलं आहे, क्लास इज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. युजर डिफाईन्ड काय म्हटलं आहे, कारण इंट, फ्लोट, डबल, कॅर हे जे सुरुवातीला तुम्हाला डेटा टाईप शिकवले, हे सगळे डेटा टाईप्स काय होते, प्री डिफाईन्ड होते, सिस्टीम डिफाईन्ड होते, सिस्टीमने आधीच डिफाईन करून ठेवलेले होते. पण हा स्कॅनर जो आहे हा काय आहे, नंतर बनवलेला डेटा टाईप आहे JVM मध्ये. त्याचप्रमाणे समजा आपण एखादा क्लास बनवला एम्प्लॉई नावाचा आणि त्याचं ऑब्जेक्ट बनवलं EMP. मग इथे EMP काय झालं, एक व्हेरिएबल झालं किंवा ऑब्जेक्ट झालं आणि त्याचा डेटा टाईप म्हणजे काय झाला, एम्प्लॉई झाला. जसं नेम या व्हेरिएबलचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे. जर मी इथे असं केलं, मग इथे n या व्हेरिएबलचा डेटा टाईप इंट, नेम या व्हेरिएबलचा डेटा टाईप स्ट्रिंग, तसं EMP या व्हेरिएबलचा डेटा टाईप एम्प्लॉई. मग हा एम्प्लॉई ऑलरेडी जावामध्ये होता का, नाही, तर आपण बनवणार हा क्लास. म्हणजे जो आपण क्लास बनवणार तो ॲज अ डेटा टाईप म्हणून काम करतो त्या ऑब्जेक्टसाठी. म्हणून काय म्हटलं आहे, क्लास इज युजर डिफाईन्ड डेटा टाईप. हे तुम्हाला आता रिअल वर्ल्ड याचं एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल दाखवणार, तेव्हा तुमच्या लक्षात येणार. मग तोपर्यंत आपण लगेच ऑब्जेक्टची डेफिनेशनसुद्धा बघूया. मग ऑब्जेक्टची एकच फेमस डेफिनेशन आहे की म्हणजे ऑब्जेक्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ क्लास. या क्लासचा इन्स्टन्स आहे ऑब्जेक्ट. म्हणजे स्टुडंट हा क्लास असेल तर ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्याचे इन्स्टन्स वेगवेगळे. रोशन असेल, रुशाली असेल, नेहा असेल, सबीना असेल, जेवढे काही स्टुडंट आहेत ते काय झाले, सगळे इन्स्टन्स झाले क्लासचे. इथे EMP हा इन्स्टन्स झाला म्हणजे ऑब्जेक्ट झाला एम्प्लॉईचा. इथे नेम हा इन्स्टन्स झाला कोणाचा, स्ट्रिंग या क्लासचा. इथे n हा इन्स्टन्स झाला कोणाचा, इंटिजरचा. त्याच्यानंतर इथे SC हा इन्स्टन्स झाला कोणाचा, स्कॅनर क्लासचा. इन्स्टन्सलाच आपण ऑब्जेक्ट म्हणतो. एवढं कळलं, एवढं समजलं का सबीना, नेहा, रोशन, रुशालीची काय जागमाग दिसत नाही. आता याचं एक आपण एक्झाम्पल बघूया. मग मी इथे SRC पॅकेजमध्ये एक पॅकेज बनवतो OOP म्हणून. OOP मध्ये सगळे मी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम करणार. आता या पॅकेजमध्ये OOPला राईट क्लिक करून आणखी एक त्याच्यामध्ये सब पॅकेज बनवतो ज्याला नाव देतो क्लास अंडरस्कोर ऑब्जेक्ट किंवा क्लास ऑब्जेक्ट डेमो किंवा क्लास ऑब्जेक्ट असं नाव देतो. मग क्लास ऑब्जेक्टचे जे काही प्रोग्राम असणार ते मी याच्यात ठेवणार. मग याला राईट क्लिक केला आणि याच्यात एक नवीन क्लास घेतो ज्याला नाव देतो एम्प्लॉई. हा एम्प्लॉई क्लास झाला. मग या एम्प्लॉईची काही ॲट्रिब्यूट्स असणार. ER डायग्राम तुम्ही बघितली असेल, ज्यांनी बघितली नसेल त्यांना सांगतो. एम्प्लॉई ही एंटिटी असेल तर त्याची जे ॲट्रिब्यूट आहेत ती अशी दर्शवली जातात. ID, त्याच्यानंतर नेम, त्याच्यानंतर इकडे डेजिग्नेशन, इकडे त्याची सॅलरी. कळलं. मग हे एम्प्लॉई हे काय रिप्रेझेंट करतं, तर हे एक डेटाबेसचं टेबल रिप्रेझेंट करतं. आणि ते ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे त्याचे कॉलम्स रिप्रेझेंट करतं. हे काय करतं, डेटाबेसचं टेबल रिप्रेझेंट करतं आणि त्या टेबलमधले ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे कॉलम्स रिप्रेझेंट करतं. मग इथे एम्प्लॉई हे काय झाली, एंटिटी झाली. एंटिटी किंवा आपण याला क्लास म्हणतो, रिअल वर्ल्ड एंटिटी. आणि इथे मी आता प्रॉपर्टीज त्याच्या लिहितो. म्हणजेच डेटाबेसमध्ये जर एम्प्लॉई नावाचं टेबल असेल तर त्याचे कॉलम्स काय असणार,
आय डी असणार, त्याच्यानंतर अजून काय असणार, नेम असणार, अजून काय असणार, डेजिग्नेशन असणार, अजून काय असणार, सॅलरी असणार, बरोबर. मग आता इथे आपण त्यांचे डेटा टाईप द्यायचे. आय डीसाठी समजा मी लॉंग दिला डेटा टाईप, नेमसाठी स्ट्रिंग दिला समजा, डेजिग्नेशनसाठी स्ट्रिंग दिला आणि सॅलरीसाठी डबल डेटा टाईप दिला. तर आता इथे सेमीकोलन देऊया, कारण सेमीकोलन इज नथिंग बट फुल स्टॉप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. आत्ता या आपण 4 प्रॉपर्टीज दिल्या याला. मग हा काय झाला, एक क्लास झाला. काय झाला, हा क्लास झाला. मग आता मला याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे, या क्लासचं ऑब्जेक्ट बनवायचं आहे. मग मी कुठे बनवू शकतो, तर याच क्लासमध्ये एक मी पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन मेथड घेऊन तिथे ऑब्जेक्ट बनवू शकतो, किंवा एका दुसऱ्या क्लासमध्ये सुद्धा बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल सेम पॅकेजला मी राईट क्लिक करून तिथे एक टेस्ट नावाचा एक क्लास बनवला आणि याच्यामध्ये मी काय करतो, याचं ऑब्जेक्ट बनवतो. ऑब्जेक्ट बनवायचा सिंटॅक्स काय आहे, इथे मगाशी मी लिहिलेला काय होता सिंटॅक्स, इथे मेन मेथड घेतो आणि ऑब्जेक्ट बनवायचा सिंटॅक्स काय, क्लास त्याचा ऑब्जेक्ट इज इक्वल टू न्यू क्लास, हा सिंटॅक्स. सिंटॅक्स इज नथिंग बट ग्रामर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. मग इथे क्लासचं मी नाव देतो इथे आणि इथे, आणि हे त्याचं ऑब्जेक्ट बनलं. ऑब्जेक्ट काय देतो, emp1 असं देतो. कळलं. आता या emp1 या ऑब्जेक्टद्वारे मी काय करू शकतो, या प्रॉपर्टी सेट करू शकतो, आय डी नेम डेजिग्नेशन सॅलरी. emp1 डॉट आय डी दिला, emp1 डॉट नेम, नेम काय आहे स्ट्रिंग, ते इथे दिलं. त्याच्यानंतर emp1 डॉट डेजिग्नेशन, इथे डेजिग्नेशन दिलं. emp1 डॉट सॅलरी, इथे जी काही सॅलरी असणार ती दिली. झालं. हे आपण एक ऑब्जेक्ट बनवलं. असंच मी काय करणार, आणखी काही ऑब्जेक्ट बनवणार. या ऑब्जेक्टला नाव दिलं emp2, याला नाव दिलं emp3. अशी मी 3 ऑब्जेक्ट बनवली, emp1, emp2 आणि emp3. emp1 ला आय डी सेट केला 1, emp1 ला नेम सेट केलं रोशन, emp1 ला डेजिग्नेशन दिलं ओनर, emp1 ला सॅलरी दिली 80,000. त्याच्यानंतर दुसऱ्या एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवलं. त्या दुसऱ्या एम्प्लॉईच्या ऑब्जेक्टला आय डी सेट केला 2, नेम सेट केलं रुशाली, डेजिग्नेशन सेट केलं मॅनेजर आणि सॅलरी सेट केली 60,000. त्याच्यानंतर तिसरं ऑब्जेक्ट बनवलं, त्याला आय डी सेट केला 3, नेम सेट केलं नेहा, डेजिग्नेशन सेट केलं डेव्हलपर आणि सॅलरी सेट केली 70,000. हे झालं. आता मला समजा काहीतरी प्रिंट करायचं आहे कन्सोलला. काय प्रिंट करायचं आहे, emp2 ची सॅलरी प्रिंट करायची आहे. emp2 डॉट सॅलरी असं केलं. मग इथे बघा एम्प्लॉई 2 ची सॅलरी प्रिंट झाली. emp1 ची सॅलरी करायची असेल तर emp1 डॉट सॅलरी, emp1 ची सॅलरी झाली. मला emp1 चं डेजिग्नेशन प्रिंट करायचं असेल तर emp1 डॉट डेजिग्नेशन. emp2 ची सॅलरी बघितली मगाशी प्रिंट करून. emp2 चं डेजिग्नेशन प्रिंट करायचं असेल तर emp2 डॉट डेजिग्नेशन. emp2 डॉट नेम, दुसऱ्या एम्प्लॉईचं नाव आलं. तिसऱ्या एम्प्लॉईचं नाव emp3 डॉट नेम. म्हणजे इथे काय झालं, एम्प्लॉई हा क्लास झाला. emp1, emp2, emp3 ही त्याची काय झाली, ऑब्जेक्ट झाली. आणि हे जे आय डी नेम डेजिग्नेशन सॅलरी होते जे आपण इथे सेट केले, ही त्याची काय झाली, ॲट्रिब्यूट्स झाली. या ॲट्रिब्यूट्सला इन्स्टन्स व्हेरिएबल असं सुद्धा म्हटलं जातं. इन्स्टन्स व्हेरिएबल्स किंवा ॲट्रिब्यूट्स हे शब्द वापरले जातात.
यांना काय म्हणतात, इन्स्टन्स व्हेरिएबल किंवा ॲट्रिब्यूट. एम्प्लॉई हे जर टेबल रिप्रेझेंट करत असेल तर आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे काय रिप्रेझेंट करतात, कॉलम्स रिप्रेझेंट करतात. इथपर्यंत समजलं का? इथपर्यंत समजलं रोशन? सबीना? ओके. आता इथे आपण ॲक्सेस स्पेसिफायर आता बघणार आहोत आणि इनकॅप्सुलेशन पॉईंट OOP मधला आपण इथे कव्हर करणार आहोत. आता ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे काय, तर इथून बघा हा एम्प्लॉई क्लास आहे ना, याच्या बाहेर मला ही डायरेक्टली ॲक्सेस होत आहे ही व्हेरिएबल आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. मग ही जर डायरेक्टली ॲक्सेस होऊ नयेत, मला जर त्यांना प्रोटेक्ट करायचं असेल बाहेरच्या ॲक्सेसपासून, तर मी त्यांना प्रोटेक्शन देऊ शकतो. काय वापरून? इनकॅप्सुलेशन वापरून. इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला कॅप्सूल म्हणजे काय ते माहीत असलं पाहिजे. कॅप्सूल गोळी असते ना, तुम्ही खाता ती, आणि त्या गोळीच्या आतमध्ये काहीतरी औषध ठेवलेलं असतं, बरोबर. आणि जेव्हा ती गोळी तुम्ही खाता तेव्हा हे बाहेरचं कवर आहे ते वितळतं आणि ते औषध मग तुमच्या पोटात जातं. मग ही कॅप्सूल कशासाठी असते, तर आतमधलं हे जे औषध आहे त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी असते. सिमिलरली क्लासच्या आतमधली जी ॲट्रिब्यूट्स आहेत, आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी, ॲट्रिब्यूट्स असतील आणि ह्याच्यात काही खाली समजा काही फंक्शन्स असतील, फंक्शन्स किंवा ज्यांना मेथडसुद्धा म्हणतात. मग ही ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स यांना काय म्हणतात, क्लासचे मेंबर्स म्हणतात. मग हे जे काही क्लासचे मेंबर्स आहेत यांना प्रोटेक्ट करण्यासाठी जे मेकॅनिझम वापरतो त्याला काय म्हणतात, इनकॅप्सुलेशन. त्याला काय म्हणतात, इनकॅप्सुलेशन. इट इज मेकॅनिझम टू प्रोटेक्ट क्लास मेंबर्स. इट इज मेकॅनिझम टू प्रोटेक्ट क्लास मेंबर्स फ्रॉम आउटसाइड ॲक्सेस. कळलं ना, फ्रॉम आउटसाइड ॲक्सेस तसं काही लिहायची गरज नाही. आता हे इनकॅप्सुलेशन जे आहे, इनकॅप्सुलेशन तर कसं अचीव केलं जातं, तर ॲक्सेस स्पेसिफायर्स वापरून. ॲक्सेस स्पेसिफायर्सला ॲक्सेस मॉडिफायर्स असा सुद्धा शब्द आहे. मग असे ॲक्सेस स्पेसिफायर्स कोणते आहेत, तर पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट असे आहेत. ॲक्सेस स्पेसिफायर्स किंवा ॲक्सेस मॉडिफायर्स असं सुद्धा म्हणतात. हे टेबल आहे ते लक्षात ठेवावं लागेल. टेबल चांगलं बघूया, 2 वेबसाईटमध्ये कोणी दिलं आहे ते. नको, हे बरं दिसतंय. हे 4 ॲक्सेस स्पेसिफायर आहेत जावामध्ये, प्रायव्हेट, डिफॉल्ट, प्रोटेक्टेड आणि पब्लिक. मग आधी मी तुम्हाला याच्यात प्रायव्हेट आणि पब्लिक दाखवतो. समजा मी इथे काय केलं, सॅलरी याला इथे प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर दिला आणि इथे बघा लाल लाल आलं बघा, सॅलरी ॲक्सेस होत नाही आहे. सॅलरी जर रन करायला गेलो तर एरर येणार. या लाईनला, लाईन नंबर किती, 11ला काय एरर आला बघा, 11 नंबरच्या लाईनला एरर आला. काय एरर आला, सॅलरी ॲज अ प्रायव्हेट ॲक्सेस इन एम्प्लॉई क्लास. एम्प्लॉई क्लास कोणत्या पॅकेजमध्ये आहे, OOP पॅकेजमधल्या क्लास ऑब्जेक्ट नावाच्या पॅकेजमध्ये इथे. मग ह्या एम्प्लॉई क्लासमधील सॅलरी नावाचं जे फील्ड आहे, सॅलरी नावाचं ॲट्रिब्यूट आहे किंवा सॅलरी नावाचं इन्स्टन्स व्हेरिएबल आहे ते प्रायव्हेट आहे, असं बाहेर ॲक्सेस होऊ शकत नाही. तेच जर मी याला पब्लिक बनवलं तर सगळ्यांना ॲक्सेस झालं. आता मात्र तो एरर येणार नाही. कळलं, आता याचं आउटपुट आलं म्हणजे इथपर्यंत कोड रन झाला. कळलं, प्रायव्हेट लावल्यामुळे काय झालं ते समजलं. रोशन, नेहा, सबीना, रुशाली. मग आता पब्लिक इथे ॲक्सेस स्पेसिफायर लावल्याने काय होतं, प्रायव्हेट लावल्याने काय होतं, त्याच्यानंतर प्रोटेक्टेड लावल्याने काय होतं आणि डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर. डिफॉल्ट म्हणजे जर आपण इथे काहीच लिहिलं नाही, फॉर एक्झाम्पल इथे बघा आय डी, नेम आणि डेजिग्नेशन, यांना मी इथे ॲक्सेस स्पेसिफायर काहीच दिलेला नाही म्हणजे ते डिफॉल्ट आहेत असं समजायचं. मग
ते इथे टेबलमध्ये सांगितलं आहे. जर तो ॲक्सेस मॉडिफायर किंवा ते जे व्हेरिएबल आहे त्याला जर आपण प्रायव्हेट ॲक्सेस मॉडिफायर दिला तर त्या मेंबरला, त्या व्हेरिएबलला किंवा त्या फंक्शनला किंवा त्या मेथडला सेम क्लासमधून ॲक्सेस, म्हणजे ते सेम क्लासमधून ॲक्सेस होऊ शकतं. मेंबर, क्लास मेंबर म्हणजे काय? व्हेरिएबल किंवा फंक्शन जे आपण क्लासमध्ये डिफाईन करतो. ही एवढी व्हेरिएबल आपण डिफाईन केली ना, इन्स्टन्स व्हेरिएबल, आणि याच्या खाली काही मेथड्स केल्या समजा, म्हणजे फंक्शन्स केल्या, तर याला काय म्हणतात? क्लासचे मेंबर्स. क्लास ही एक फॅमिली आहे आणि त्याच्या आतमध्ये ही व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स असतात. मग या फॅमिलीचे हे आतमध्ये जे कोणी येतात ते सगळे काय झाले? मेंबर्स झाले. जर त्या मेंबरला आपण प्रायव्हेट ॲक्सेस स्पेसिफायर लावला तर तो मेंबर कुठून कुठून ॲक्सेस होऊ शकतो ते इथे दिलेलं आहे. तो फक्त त्याच क्लासमधून ॲक्सेस होऊ शकतो. कळलं? सेम पॅकेजमध्ये जर दुसरा क्लास असेल, इथे आपण घेतलेला आहे बघा, सेम पॅकेजमध्ये आपण दुसरा टेस्ट नावाचा क्लास घेतला तर प्रायव्हेट मेंबर आपल्याला ॲक्सेस होत नाही. लाल येतंय, एरर येतोय इथे. म्हणून इथे काय म्हटलंय? विदिन पॅकेज नाही, आउटसाइड पॅकेज बाय सब क्लास ओनली नाही, आणि आउटसाइड पॅकेज तर नाही. त्या सेम पॅकेजमधून ॲक्सेस होत नाही तर बाहेरच्या पॅकेजमधून काय ॲक्सेस होणार? आता इथे सब क्लास म्हणजे काय? सब क्लास म्हणजे त्याचा चाइल्ड क्लास. हे आपण इनहेरिटन्सच्या वेळेला बघणार आहोत. त्याच्यानंतर डिफॉल्ट ॲक्सेस स्पेसिफायर म्हणजे जर आपण त्या ठिकाणी काहीच नाही दिलं, जसं आपण सुरुवातीला ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी लिहिलेले, तिथे प्रायव्हेट प्रोटेक्टेड काहीच लिहिलं नव्हतं, तर तशी जी व्हेरिएबल्स आहेत किंवा तसे जे मेथड्स आहेत, इन शॉर्ट तसे जे मेंबर्स आहेत, हे कुठून ॲक्सेस होऊ शकतात? सेम क्लासमध्ये ॲक्सेस होऊ शकतात. तो क्लास ज्या पॅकेजमध्ये आहे त्या पॅकेजमधल्या दुसऱ्या एखाद्या क्लासने ते ॲक्सेस होऊ शकतात. जसे हे जे डिफॉल्ट होते ना, हे सगळे स्ट्रिंग, डेजिग्नेशन, ID हे डिफॉल्ट होते, ते बघा सेम पॅकेजमधल्या दुसऱ्या क्लासमधून ॲक्सेस होत आहेत. फक्त हा प्रायव्हेटवाला मेंबर ॲक्सेस होत नाही आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्टेड. प्रोटेक्टेड सेम क्लासमधून ॲक्सेस होतात. ज्या पॅकेजमध्ये आपण तो क्लास डिफाईन केला आहे त्या पॅकेजमधील दुसऱ्या एखाद्या क्लासमधून ते ॲक्सेस होतात, आणि चाइल्ड क्लासकडून म्हणजे त्याच्या सब क्लासमधून सुद्धा ॲक्सेस होतात. सब क्लास, चाइल्ड क्लास हे आपण इनहेरिटन्सच्या वेळेला बघणार आहोत. आणि पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर लावला तर मात्र सगळीकडून ॲक्सेसिबल आहे, ते पब्लिकली ॲक्सेसिबल आहे. मग हे 4 ॲक्सेस मॉडिफायर्स झाले. मग हे ॲक्सेस मॉडिफायर्स वापरून आपण काय करतो? डेटा प्रोटेक्ट करतो. इथे सॅलरी हे फील्ड आपण प्रोटेक्ट केलेलं आहे म्हणून हे ॲक्सेसिबल होत नाही. जर प्रोग्राम रन करायला गेलं तर एरर येणार. मग अशा प्रकारे हे ॲक्सेस स्पेसिफायर्स लावून, पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट हे ॲक्सेस स्पेसिफायर्स लावून या डेटाला प्रोटेक्ट करणे, क्लासच्या आतमधल्या मेंबर्सला प्रोटेक्ट करणे, या प्रक्रियेला किंवा या मेकॅनिझमला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन इज अ प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर. डेटा म्हणजेच काय? ते ही इन्स्टन्स व्हेरिएबल, आणि कोड म्हणजे काय? याच्या खाली जर काही मेथड्स असतील तर त्याला कोड हा शब्द वापरला जातोय. इनकॅप्सुलेशन इज प्रोसेस ऑफ binding data and code together to protect it. डेटा अँड कोड. डेटा म्हणजेच काय? इन्स्टन्स व्हेरिएबल्स किंवा ॲट्रिब्यूट्स, आणि कोड म्हणजेच काय? मेथड्स किंवा फंक्शन्स. यांना एकत्र बाइंड करून ठेवणे. कशामध्ये? इंटू सिंगल युनिट. इंटू सिंगल युनिट. इथे आपण व्हेरिएबल्स आणि याच्या खाली जर काही मेथड्स घेतल्या, गेटर सेटर मेथड्स असतील जे आपण पुढे बघणार आहोत, मग त्या मेथड्स आणि ही व्हेरिएबल्स यांना आपण एकत्र बांधून ठेवलंय. कशामध्ये बांधून ठेवलंय? तर या गाठोड्यामध्ये बांधून ठेवलंय. इथून इथपर्यंतची ही पिशवी आहे, इथे सुरू झाली, इथे संपली. या पिशवीमध्ये, या बॅगमध्ये आपण बांधून ठेवलंय यांना. ही बॅग म्हणजेच काय झाला? क्लास झाला, ज्याच्यामध्ये आपण हे सगळे मेंबर्स, व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स आपण बांधून ठेवलेली आहेत. टू प्रोटेक्ट आउटसाइड ॲक्सेस किंवा टू प्रिव्हेंट आउटसाइड ॲक्सेस. मग आपण कंट्रोल करतो याच्यातलं कुठलं व्हेरिएबल बाहेर ॲक्सेसिबल व्हायला पाहिजे,
कुठलं व्हेरिएबल बाहेर ॲक्सेसिबल होऊ नये हे कंट्रोल करतो पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट इत्यादी ॲक्सेस मॉडिफायर्स किंवा ॲक्सेस स्पेसिफायर्स वापरून. मग या प्रक्रियेला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. ज्याप्रमाणे कॅप्सूलमध्ये मेडिसिन प्रोटेक्ट केलं जातं त्या पद्धतीने आपण हे क्लासचे ॲट्रिब्यूट्स आणि मेथड्स म्हणजेच काय क्लासचे मेंबर्स आपण प्रोटेक्ट करतो. या प्रक्रियेला काय म्हणतात? या प्रोसेसला म्हणतात इनकॅप्सुलेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर इंटू सिंगल युनिट. इंटू सिंगल युनिट. सिंगल युनिट म्हणजेच काय? क्लासमध्ये आपण हे सगळे बाइंड करून ठेवतो टू प्रोटेक्ट इट फॉर प्रोटेक्शन पर्पज. मग या प्रक्रियेला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. मग आता समजा मी या सगळ्यांना प्रायव्हेट बनवलं, याला सुद्धा प्रायव्हेट बनवलं, याला सुद्धा प्रायव्हेट बनवलं, याला सुद्धा प्रायव्हेट बनवलं, याला सुद्धा प्रायव्हेट बनवलं, चारही प्रायव्हेट बनवले. आणि इकडे टेस्टमध्ये जाऊन बघितलं तर सगळेच लाल झाले, ॲक्सेस होत नाही आहेत. बरोबर. मग हे ॲक्सेस करण्यासाठी आपण इथे काही मेथड्स लिहू शकतो ज्यांना गेटर सेटर मेथड्स म्हणतात. काय म्हणतात? गेटर अँड सेटर मेथड्स. मग त्याच्यातल्या गेटर मेथड्स काय करतात? डेटा गेट करतात. सेटर मेथड्स डेटा सेट करतात. फॉर एक्झाम्पल नेम या व्हेरिएबलसाठी मी एक गेटर मेथड बनवतो. ती मेथड काय करणार? स्ट्रिंग रिटर्न करणार. मेथड म्हणजेच फंक्शन. गेट नेम नावाची मेथड बनवली. ही रिटर्न काय करणार? हे ऑब्जेक्ट रिटर्न करणार. आता नेम सेट करण्यासाठी एक मेथड बनवतो. सेट करण्यासाठी बनवच्या अगोदर तुम्हाला गेट करण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलसाठी मेथड बनवून दाखवतो. नेमसाठी बनवली, अशीच मी काय बनवणार? त्या ह्याच्यासाठी आय डीसाठी बनवूया. आय डीचा डेटा टाईप काय आहे? लॉंग. गेट आय डी रिटर्न आय डी. सिमिलरली डेजिग्नेशनसाठी बनवूया. डेजिग्नेशनचा डेटा टाईप काय आहे? स्ट्रिंग. गेट डेजिग्नेशन रिटर्न डेजिग्नेशन. त्याच्यानंतर सॅलरी, त्या डेटा टाईप काय आहे? डबल. गेट सॅलरी. अरे गेट सॅलरी. रिटर्न काय करणार? सॅलरी. मग या काय झाल्या? गेटर मेथड्स. डेटा गेट करण्यासाठी वापरल्या जातात. आय डी गेट करण्यासाठी, नेम गेट करण्यासाठी, डेजिग्नेशन गेट करण्यासाठी, सॅलरी गेट करण्यासाठी. म्हणजे हे काय करतं? या वरच्या व्हेरिएबलमध्ये जी काय व्हॅल्यू स्टोअर झालेली आहे ती रिटर्न करतं. गेट नेम मेथड काय करणार? या नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये जी काय व्हॅल्यू स्टोअर झालेली असणार ती रिटर्न करणार. आता सेटर मेथड्स बघूया. सेटर मेथड्स उलटं काम करतात. या व्हेरिएबल्सना व्हॅल्यू सेट करायचं काम करतात. गेटर मेथड्स या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू गेट करायचं काम करतात. आता इथे सेटर मेथड आपण आय डीसाठी बनवूया. सेटर मेथड सेट करणार, काही आपल्याला रिटर्न करणार नाही, म्हणून इथे रिटर्न टाईप वाईड सेट आय डी. मग इथून एक व्हेरिएबल पास करतो. आय डीचा डेटा टाईप लॉंग आहे ना, मग इथे आय दिलं समजा व्हेरिएबल. मग मी इथे काय लिहू शकतो? जो या क्लासमधील जो आय डी आहे, एम्प्लॉई क्लासमधील जे आय डी फील्ड आहे, इथे बघा EMP1चा आय डी, EMP2चा आय डी, EMP3चा आय डी. मग EMP1, EMP2, EMP3 हे काय झाले? ही ऑब्जेक्ट झाली, ज्याला इन्स्टन्स म्हटलं गेलेलं आहे. क्लासचं इन्स्टन्स. ऑब्जेक्ट इज नथिंग बट इन्स्टन्स ऑफ अ क्लास. मग हे जे इन्स्टन्स आहेत EMP1, EMP2, EMP3 यांना आपण ती व्हॅल्यू असाइन करणार. मग मी इकडे काय लिहिणार? EMP1.id इज इक्वल टू आय असं लिहू का? म्हणजे हा पॅरामीटर सेट कर याला. हे चालणार काय? नाही. याला EMP1 म्हणजे कोण माहीत नाही, EMP2 म्हणजे कोण माहीत नाही, EMP3 म्हणजे कोण माहीत नाही. मग इथे युजर काहीही नाव देऊ शकतो ना, EMP1, EMP2, EMP3 सारखं काहीही नाव देऊ शकतो. मग अशा केसेसमध्ये या इन्स्टन्ससाठी धिस हा शब्द वापरला जातो. पायथॉनमध्ये सेल्फ हा शब्द वापरला जातो. जावामध्ये धिस हा शब्द वापरला जातो. धिस म्हणजे काय? धिस डॉट आय डी इज इक्वल टू आय. म्हणजे काय? इथे जो काय आय डी पास करणार, समजा 1 केला तर धिस डॉट आय डी इज इक्वल टू 1. आता धिस म्हणजे कोण? धिस म्हणजे हे ऑब्जेक्ट इन्स्टन्स रिप्रेझेंट करतो. हां, म्हणजे काय? EMP1 डॉट आय डी किंवा EMP2 डॉट आय डी किंवा EMP3 डॉट आय डी, जे काही ऑब्जेक्ट असेल ऑब्जेक्टचं नाव डॉट आय डी असं होणार. म्हणजे धिस काय रिप्रेझेंट करतो? ऑब्जेक्ट रिप्रेझेंट करतो.
इन्स्टन्स रिप्रेझेंट करतो, म्हणून या धिसला काय म्हटलं जातं, इन्स्टन्स व्हेरिएबल. सेम मी असंच काय करणार, व्हाईड सेट नेम, पॅरामीटर काय घेणार, स्ट्रिंग नेम, कारण नेमचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे. धिस डॉट नेम इज इक्वल टू, इथे समजा नेम ऐवजी मी एन दिला असेल समजा व्हेरिएबल, तर इथे काय येणार एन. याचा अर्थ काय, ही जी एनची व्हॅल्यू येणार पॅरामीटर, फंक्शन पॅरामीटर म्हणून, ती कोणाला सेट कर, धिस डॉट नेम, या क्लासचा जो काही ऑब्जेक्ट बनणार त्याच्या नेम या ॲट्रिब्यूटला ती व्हॅल्यू असाइन कर. इथे बघा पर्पल झालं, हे पर्पल झालं, हे ग्रे आहे का, कारण अजून आपण त्याला काही व्हॅल्यू असाइन केलेली नाही, जशी या दोघांना केली तशी. मग डेजिग्नेशन आणि सॅलरी यांना जेव्हा आपण ती व्हॅल्यू असाइन करू तेव्हा ते सुद्धा पर्पल होणार. व्हॉइड सेट डेजिग्नेशन, स्ट्रिंग डी दिला समजा डेजिग्नेशनसाठी, दिस डॉट डी इज इक्वल टू, सॉरी दिस डॉट डेजिग्नेशन इज इक्वल टू डी, या क्लासमधल्या डेजिग्नेशन ॲट्रिब्यूटला ही व्हॅल्यू असाइन कर, दिस डॉट डेजिग्नेशन इज इक्वल टू डी. सिमिलरली आता सॅलरीसाठी करणार, सेट सॅलरी, सॅलरीचा डेटा टाईप काय आहे, डबल, दिस डॉट सॅलरी इज इक्वल टू एस. कळलं. मग या ज्या मेथड्स आहेत, सेट आय डी, सेट नेम, सेट डेजिग्नेशन, सेट सॅलरी, यांना म्हणतात सेटर मेथड्स. आणि या ज्या मेथड्स आहेत, गेट आय डी, गेट नेम, गेट डेजिग्नेशन, गेट सॅलरी, यांना म्हणतात गेटर मेथड्स. मग जर वरचे मेंबर्स ही जी ॲट्रिब्यूट्स आहेत ही जर प्रायव्हेट असतील तर या प्रायव्हेट व्हेरिएबल्सला आपल्याला एखादी व्हॅल्यू असाइन करायची आहे तर आपण सेट मेथड वापरू शकतो. सेट आय डी 1, इथे काय करणार, सेट नेम रोशन, त्याच्यानंतर इथे सेट डेजिग्नेशन ओनर आणि सेट सॅलरी 80,000. कळलं. आता इथे एरर येत नाही बघा, डायरेक्टली ॲक्सेस करायला गेलो तर एरर येतात, कारण ते काय प्रायव्हेट मेंबर्स आहेत. ह्या प्रायव्हेट मेंबर्सना आपण कसं ॲक्सेस करू शकतो, गेटर सेटर्स मेथड्सने ॲक्सेस करू शकतो. आणि ह्याच्यातली एखादी मेथडला जर मी प्रायव्हेट बनवलं, सेट नेम मेथडला प्रायव्हेट बनवलं, तर इथे बघा एरर येतोय. सेट नेम मेथड प्रायव्हेट बनली त्यामुळे ॲक्सेस होणार नाही. कळलं. मग इथे आय डी, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे EMP1 साठी झालं. असंच तुम्ही या इतर दोघांसाठी सुद्धा करू शकता. टाईप करायला वेळ लागणार म्हणून मी इथे कोड कॉपी पेस्ट करतो. EMP2, EMP3, मग आता मी अशा प्रकारे व्हॅल्यू सेट केल्या. आणि आता जर मला एखाद्याचं नाव प्रिंट करायचं असेल तर मगाशी काय करायचो, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट डॉट नेम डायरेक्टली करायचो ना प्रिंट. पण आता नेम हे काय झालं आहे, प्रायव्हेट झालं आहे, म्हणून डायरेक्टली ॲक्सेस होत नाही. मग जर सेट करायचं असेल एखाद्या एम्प्लॉईला, एखाद्या एम्प्लॉईचा ऑब्जेक्टला, फॉर एक्झाम्पल EMP3, त्याला जर नेम सेट करायचं असेल तर आपण काय करतो, सेट नेम मेथड कॉल करतो. ही सेट नेम मेथड काय करते, इथून पॅरामीटर घेते. म्हणजे इथे काय नाव पाठवलं आहे, सबीना, मग हा पॅरामीटर घेणार आणि हे सबीना नाव सेट करणार कोणाला, धिस डॉट नेम. म्हणजे धिस म्हणजेच काय, EMP1, EMP2, EMP3 जो इन्स्टन्स असेल क्लासचा त्याला नेम सेट करणार, हे इथून जे येणार ते म्हणजे सबीना. धिस डॉट नेम म्हणजे या क्लासमधला नेम ॲट्रिब्यूट, त्याला व्हॅल्यू कुठली, सबीना असाइन करणार. असंच सेम डेजिग्नेशन, सॅलरी, बाकीच्या फील्डसाठी. म्हणजे सेट व्हॅल्यू करण्यासाठी या सेटर मेथड्स वापरतात. आता मला इथे व्हॅल्यू गेट करायची आहे प्रिंट करण्यासाठी, मग मी नुसतं नेम लिहिण्याऐवजी काय वापरणार, गेट नेम मेथड वापरणार. ही गेट नेम मेथड काय करणार, नेम मध्ये असणारी व्हॅल्यू रिटर्न करणार, नेम ॲट्रिब्यूटची व्हॅल्यू रिटर्न करणार. आता याचं आउटपुट आपण बघूया. बघा सबीना आलं, त्याच्यानंतर EMP2चं नाव काय आहे,
वृषाली. त्याच्यानंतर EMP2 ची सॅलरी. डायरेक्ट सॅलरी ॲक्सेस होत नाही आहे बघा, गेट सॅलरी ॲक्सेस होते मेथड. $70,000. कळलं? मग हे आपण काय बघितलं आता लक्ष द्या याच्यावरून. आता इनकॅप्सुलेशनची डेफिनेशन आता परफेक्टली तुमच्या लक्षात येणार. ही जी 4 ॲट्रिब्यूट्स होती यांना काय म्हणतात? इन्स्टन्स व्हेरिएबल्स किंवा ॲट्रिब्यूट्स किंवा याला डेटा म्हणतात. आणि या ज्या खालच्या मेथड्स होत्या, सेट ID, सेट नेम, सेट डेजिग्नेशन, सेट सॅलरी, गेट ID, गेट नेम, गेट डेजिग्नेशन, गेट सॅलरी, या सगळ्यांना काय म्हणतात? मेथड्स किंवा फंक्शन्स किंवा कोड म्हणतात. तर बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर इंटू सिंगल युनिट. मग हा डेटा आणि हा खालचा कोड म्हणजेच काय? ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स आणि ही खालच्या मेथड्स या बाइंड करणे इंटू सिंगल युनिट. क्लास हे एक सिंगल युनिट झालं, याच्यामध्ये या दोघांना बाइंड करून ठेवलेलं आहे. क्लास इथे सुरू होतो आणि इथे संपतो, आणि त्याच्या आतमध्ये आपण ही इन्स्टन्स व्हेरिएबल्स आणि मेथड्स म्हणजेच ॲट्रिब्यूट्स आणि फंक्शन्स म्हणजेच डेटा आणि कोड आपण बाइंड करून ठेवला आहे. कशासाठी? टू प्रिव्हेंट आउटसाइड ॲक्सेस ऑर टू प्रोटेक्ट इट, प्रोटेक्शनसाठी. म्हणून या प्रक्रियेला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन म्हणतात. जशी कॅप्सूल असते आतमधल्या मेडिसिनला प्रोटेक्ट करते, तसंच हा जो क्लास आहे तो या कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेला जो कोड आहे डेटा अँड कोड त्याला प्रोटेक्ट करतो. म्हणून या प्रक्रियेला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे जे काय ॲक्सेस स्पेसिफायर्स आहेत, ज्यांना ॲक्सेस मॉडिफायर सुद्धा म्हणतात, ते वापरून आपण प्रोटेक्ट करतो डेटाला. डेटा अँड कोड यांना प्रोटेक्ट करतो, एकत्र क्लासमध्ये बांधून ठेवतो त्यांना. या प्रक्रियेला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर इंटू सिंगल युनिट. सिंगल युनिट म्हणजेच काय? क्लास. टू प्रोटेक्ट इट, फॉर प्रोटेक्शन पर्पज. मग आता या गेटर सेटर मेथड्स आहेत. मग याच्यामध्ये तुम्ही इथे आय दिला पाहिजे असं नाही, इथे तुम्ही ID सुद्धा देऊ शकता. मग इथे सुद्धा ID द्यावा लागेल. इथे तुम्ही जर नेम दिलं तर इथे सुद्धा तुम्हाला नेम द्यावं लागेल. कळलं? इथे जर डेजिग्नेशन दिलं तर इथे सुद्धा डेजिग्नेशन द्यावं लागेल. इथे जर सॅलरी दिली तर इथे सुद्धा सॅलरी द्यावं लागेल. सिमिलरली आपल्याकडे गेटर मेथड सुद्धा आहेत. मग हे एवढं तुम्ही टाईप करायला जर कंटाळा करत असाल तर इंटेलिजे, इक्लिप्स, त्याच्यानंतर नेटबीन्स अशा प्रकारचे जे IDE आहेत हे तुम्हाला मदत करतात. कसे करतात मदत बघा. याला मी राईट क्लिक करतो आणि जनरेटला क्लिक करतो. मला काय पाहिजे? गेटर मेथड्स पाहिजे. मग गेटरवरती जाणार. गेटर मेथड कोणाकोणासाठी बनवायची आहे? ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. कंट्रोल दाबून या सगळ्यांना सिलेक्ट करतो आणि ओके मारतो. त्याने ॲटोमॅटिक गेटर मेथड्स बनवून दिल्या बघा. मग आता मला याच्या खाली सेटर मेथड्स पाहिजे. तिथे मी कर्सर नेला, क्लिक केलं, राईट क्लिक केलं, जनरेट. काय पाहिजेत आता? सेटर मेथड्स. ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. कंट्रोल दाबून चारही कॉलम्सना किंवा चारही फील्ड्सना किंवा चारही ॲट्रिब्यूट्सना किंवा चारही इन्स्टन्स व्हेरिएबल्सना मी सिलेक्ट केलं आणि ओके मारलं. तर ओके मारल्यानंतर काय झालं? हे त्याने ॲटोमॅटिक मला बनवून दिले. मगाशी मी जो काही कोड टाईप केलेला तो त्याने ॲटोमॅटिक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये बनवून दिला. कळलं? जर हे तुम्हाला दोन्ही एकदम पाहिजे असतील, गेटर्स आणि सेटर्स मेथड, तर काय करू शकता? राईट क्लिक, जनरेट गेटर्स अँड सेटर्स. चौघांना सिलेक्ट केलं आणि ओके मारला. मग इथे गेटर मेथडसुद्धा आले आणि सेटर मेथडसुद्धा आले सिंगल क्लिकमध्ये. कळलं? बाइंडिंग टुगेदर डेटा अँड कोड इंटू सिंगल युनिट फॉर प्रोटेक्शन पर्पज इज नोन ॲज इनकॅप्सुलेशन. एवढं समजलं का? एवढं समजलं? रोशन, वृषाली, नेहा. मग हे इंटरव्ह्यूमध्ये विचारलं जातं इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, तर सांगू शकता ना तुम्ही? प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, पब्लिक सारखे ॲक्सेस स्पेसिफायर्स वापरून आपण त्या डेटाला प्रोटेक्ट करतो आउटसाइड ॲक्सेसपासून. या प्रक्रियेला काय म्हणतात? इनकॅप्सुलेशन. इट इज अ प्रोसेस ऑफ
बाइंडिंग डेटा अँड कोड टुगेदर इंटू सिंगल युनिट फॉर प्रोटेक्शन पर्पज, वेअर डेटा मीन्स ॲट्रिब्यूट्स or instance variables and code means methods or functions. तर आता कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते सांगतो. आपल्याकडे किती मिनिटं राहिली आहेत? 7 मिनिटं आहेत. मग आता मी कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते एक्सप्लेन करतो. हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? कन्स्ट्रक्टर एकदम सोपा कन्सेप्ट आहे. इट इज अ फंक्शन. कन्स्ट्रक्टर हे काय आहे? फंक्शन आहे किंवा मेथड आहे. इट इज अ मेथड. कसली मेथड आहे? तर एक स्पेशल मेथड आहे. आणि ते स्पेशल शब्दसुद्धा वापरला जातो बुकमध्ये. इट इज अ स्पेशल मेथड. त्याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. ती जी मेथड असणार त्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असणार. हॅविंग नेम सेम ॲज क्लास नेम. हॅविंग सेम नेम ॲज दॅट ऑफ क्लास नेम. हॅविंग नो रिटर्न टाईप. त्या मेथडला रिटर्न टाईप नसतो. रिटर्न टाईप म्हणजे काय? एखादं फंक्शन जेव्हा आपण बनवतो, कुठलाही फंक्शन घ्या, फॉर एक्झाम्पल हे जर घेतलं तर इथे लॉंग हा रिटर्न टाईप झाला. त्याच्यानंतर हे जर फंक्शन घेतलं तर इथे डबल हा रिटर्न टाईप झाला. हे फंक्शन घेतलं तर इथे व्हाईड हा रिटर्न टाईप झाला. मग या कन्स्ट्रक्टरला काहीच रिटर्न टाईप नसतो, व्हाईडसुद्धा नसतो. आणि तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची? हे जे स्पेशल फंक्शन आहे किंवा स्पेशल मेथड आहे ही कधी कॉल होते, कधी इन्वोक होते? जेव्हा तुम्ही क्लासचं ऑब्जेक्ट बनवता तेव्हा ती ॲटोमॅटिकली कॉल होते. हे जे स्पेशल फंक्शन आहे ज्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं, ज्याला रिटर्न टाईप नसतो, हे फंक्शन ॲटोमॅटिकली कॉल होते. कधी कॉल होते? जेव्हा तुम्ही त्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवता. क्लासचं ऑब्जेक्ट बनवणे म्हणजेच काय? क्लासला इन्स्टन्शिएट करणे. इट इज कॉल्ड ऑर इन्वोक्ड व्हेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड. इन्स्टन्शिएटेड म्हणजेच काय? Instantiation of a class is making an object of class. क्लासचं ऑब्जेक्ट बनवणे म्हणजेच काय? इन्स्टन्शिएशन करणे, त्या क्लासला इन्स्टन्शिएट करणे. मग जेव्हा त्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा हे स्पेशल फंक्शन ॲटोमॅटिकली कॉल होतं, ज्याचं नेम सेम ॲज अ क्लास नेम असतं, त्याला काही रिटर्न टाईप नसतो. मग त्या फंक्शनला काय म्हणतात? कन्स्ट्रक्टर म्हणतात. त्या फंक्शनला काय म्हणतात? कन्स्ट्रक्टर म्हणतात. मग जेव्हा क्लास क्रिएट होतो तेव्हा जे कॉल होतं त्याला कन्स्ट्रक्टर म्हणतात. सॉरी, जेव्हा क्लास क्रिएट होतो नाही, जेव्हा क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट होतं तेव्हा जे कॉल होतं त्या फंक्शनला म्हणतात कन्स्ट्रक्टर. आणि जेव्हा क्लासचं ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होतं त्यावेळेला जे कॉल होतं त्याला डिस्ट्रक्टर म्हणतात. कळलं? कन्स्ट्रक्टर कधी कॉल होतं? क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होताना. डिस्ट्रक्टर कधी? क्लासचा ऑब्जेक्ट डिस्ट्रॉय होताना कॉल होतं. मग इथे कन्स्ट्रक्टरचं एक्झाम्पल बघूया आपण. आता इथे 3 एम्प्लॉईच्या व्हॅल्यूज सेट करण्यासाठी मला किती लाईन लागल्या बघा? 1 2 3 4 5. रोशनची माहिती सेट करण्यासाठी 5 लाईन लागल्या. त्यानंतर ऋषालीची माहिती सेट करण्यासाठी 5 लाईन लागल्या. आणि सबीनाची माहिती सेट करण्यासाठी 5 लाईन लागल्या. 5 5 5 15 लाईन्स मला लागल्या. मग या 15 लाईनचा कोड मी फक्त 3 लाईनमध्ये कव्हर करू शकतो. कसा? तर कन्स्ट्रक्टर वापरून. कसा? तर कन्स्ट्रक्टर वापरून. तर इकडे बनवूया कन्स्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर हा सहसा या इन्स्टन्स व्हेरिएबल्सच्या नंतर बनवला जातो. या नॉर्मल ज्या मेथड्स आहेत यांच्यामध्ये, यांच्यावरती इन्स्टन्स व्हेरिएबलच्या नंतर बनवला जातो. खालीवर कुठेही बनवला तरी ते चालतं, तरी पण ही एक पद्धत आहे, एक कोडिंग स्टँडर्ड आहे. या इन्स्टन्स व्हेरिएबलच्या नंतर कन्स्ट्रक्टर बनवला जातो आणि त्याच्यानंतर हे नॉर्मल मेथड्स आहेत ते. इथे मी काय बनवतो? कन्स्ट्रक्टर. मग कन्स्ट्रक्टर म्हणजे काय असतं? एक फंक्शन असतं ज्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम. हे फंक्शन झालं. याला काही व्हाईड वगैरे लॉंग इंट असला काही डेटा रिटर्न टाईप नसतो. रिटर्न टाईप ऑफ फंक्शन इज नथिंग बट डेटा टाईप ऑफ व्हॅल्यू विच इज रिटर्न बाय फंक्शन. फंक्शन जी व्हॅल्यू रिटर्न करते त्याचा डेटा टाईप. इथे आय डी रिटर्न करतो. मग आय डीचा डेटा टाईप काय आहे? लॉंग. म्हणजे हा फंक्शनचा रिटर्न टाईप. हे फंक्शन आहे
गेट नेम नावाचं फंक्शन हे काय रिटर्न करतं, नेम रिटर्न करतं. मग नेमचा डेटा टाईप काय आहे, स्ट्रिंग, म्हणून या फंक्शनचा रिटर्न टाईप स्ट्रिंग. रिटर्न टाईप ऑफ अ फंक्शन इज नथिंग बट अ डेटा टाईप ऑफ अ व्हेरिएबल रिटर्न बाय फंक्शन. मग हे जे स्पेशल फंक्शन असतं कन्स्ट्रक्टर, त्याला काहीच रिटर्न टाईप नसतो इकडे, ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट काय, त्याचं नाव सेम ॲज अ क्लास नेम असतं. आणि हे कधी कॉल होतं, जेव्हा तुमच्या क्लासचं ऑब्जेक्ट बनतं तेव्हा हे ॲटोमॅटिकली कॉल होतं. जर मी इथे काहीच पॅरामीटर नाही दिले तर त्याला काय म्हणतात, नो अर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर किंवा नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. आणि जर मी इथे पॅरामीटर दिले तर त्याला काय म्हणतात, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. मग इथे बघा आपण काही एम्प्लॉई कॉल करत होतो, एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट बनवत होतो, पण इथे आपण काहीच पॅरामीटर पास करत नव्हतो. म्हणजे हे हा नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर झाला, ज्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर सुद्धा म्हणतात. म्हणजे इथे जर मी जरी लिहिला नाही तरी बाय डिफॉल्ट तो तिथे कन्स्ट्रक्टर असतो नॉन पॅरामीटराइज्ड, म्हणून त्याला काय म्हणतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आता मला काय करायचं आहे, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवायचं आहे. जर समजा मी असा लिहिला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, त्याला काय म्हणतात, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर किंवा नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर, किंवा याला अजून एक शब्द आहे, नो अर्ग्युमेंट कन्स्ट्रक्टर. आणि याच्यामध्ये मी समजा काहीतरी एक वाक्य लिहिलं, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल्ड, असं लिहिलं आणि हा प्रोग्राम रन केला, तर तिथे 3 वेळा प्रिंट झालं डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल्ड. हे स्टेटमेंट का प्रिंट झालं, कारण हे जे फंक्शन आहे ते 3 वेळा कॉल केलं गेलं. कधी कॉल केलं गेलं, जेव्हा इथे EMP1 हे ऑब्जेक्ट बनलं, एम्प्लॉई क्लासचं EMP1 ऑब्जेक्ट बनलं, नंतर EMP2 बनलं, EMP3 बनलं, त्यावेळेला हे फंक्शन कॉल केलं गेलं. म्हणून म्हटलंय कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन having same name as that of a class name. It has no any return type and it is called automatically whenever class is instantiated. जेव्हा या क्लासचं तुम्ही ऑब्जेक्ट बनवता, जेव्हा या क्लासचा इन्स्टन्स बनवता, तेव्हा हे फंक्शन्स ॲटोमॅटिकली कॉल होतं, तेव्हा हा कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल होतो. हा काय झाला, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला. आता आपण एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवूया. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर सेम असाच येणार. डिफॉल्टच्या ऐवजी काय इथे लिहितो मी, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल्ड. आणि इथे आता पॅरामीटर काय घेतो, इंट ID किंवा आय घेऊ शकता, स्ट्रिंग नेम, स्ट्रिंग डेजिग्नेशन आणि डबल डेटा टाईपमध्ये सॅलरीचा S. आता मी या व्हॅल्यू सेट करणार या वरच्या इन्स्टन्स व्हेरिएबल्सना. कशा सेट करणार, जसं इथे सेटर मेथड्समध्ये मी केलं आहे सेम तसंच. फॉर एक्झाम्पल इथे सेट ID आहे ना, दिस डॉट ID, बरोबर. त्याच्यानंतर सेट नेम आहे, दिस डॉट नेम. सिमिलरली काय येणार, दिस डॉट डेजिग्नेशन. मग आता इथे ID म्हणजे काय, ही व्हॅल्यू इथे असाइन होणार, इथे नेमला कुठली ही व्हॅल्यू असाइन होणार, डेजिग्नेशनला कुठली ही व्हॅल्यू असाइन होणार, आणि सॅलरीला कुठली ही व्हॅल्यू असाइन होणार. झालं, संपलं. आता मी काय करणार, एवढा मोठा जो लाईनचा कोड होता, टोटल किती लाईन्स होत्या, 15 लाईन्स होत्या, ह्या मी कॉपी करून ठेवतो इकडे कुठेतरी. आणि मी फक्त 3 लाईन ठेवणार, ही एक, ही एक आणि ही एक. 15 लाईनचा कोड 3 लाईनमध्ये मी करतो. कसा, तर हा कन्स्ट्रक्टरचा वापर करून. हा कन्स्ट्रक्टर काय घेतो, ID, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी या 4 गोष्टी घेतो. मग ID टाकतो इथे 1, मग 1 कोणाला जाणार, या आयला जाणार, आणि जो आय आहे तो आयची व्हॅल्यू ID या व्हेरिएबलला जाणार. त्याच्यानंतर याला दुसरं काय पाहिजे, एक स्ट्रिंग व्हेरिएबल पाहिजे नेमसाठी. त्याच्यानंतर इथे मी टाकतो रोशन. मग रोशन ही व्हॅल्यू कुठे जाणार, या Nला मिळणार. Nची व्हॅल्यू कोणाला सेट केली जाणार, धिस डॉट नेम, हे जे काही वरचं नेम व्हेरिएबल आहे त्याला ही व्हॅल्यू सेट केली जाणार. त्याच्यानंतर तिसरं काय आहे, डेजिग्नेशन. त्याच्यानंतर काय आहे, सॅलरी. कळलं.
असंच मी काय करणार, दुसऱ्या एम्प्लॉईसाठी बनवतो. आता याचं जर मी आउटपुट बघितलं तर सेम आउटपुट मला मिळणार, सेम मगाशासारखं. फक्त काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉलच्या ऐवजी काय झालं, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणजेच काय, नॉन पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर. इथे बघा एम्प्लॉई, इथे आपण काय पॅरामीटर पास करत होतो का, नाही, पण इथे आपण पास करतोय ना, म्हणजे हा पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर कॉल झाला. मग इथे तुम्ही काहीही व्हेरिएबलची नावं देऊ शकता. मग जास्त करून जी आपण इन्स्टन्स व्हेरिएबलला वरती जी नावं दिलेली आहेत तीच वापरली जातात. फक्त कन्सेप्ट अंडरस्टँडिंगसाठी म्हणून मी काय केलेलं, इथे INDS अशी नावं दिली होती. कळलं? याचासुद्धा आउटपुट सेम येणार. आणि जर तुम्हाला हे टाईप करणं लक्षात राहत नसेल तर गेटर सेटर मेथड्स जशा तुम्ही ॲटोमॅटिकली जनरेट केलात तशा इथे IDE तुम्हाला मदत करतो. राईट क्लिक करायचं, ज्या ठिकाणी तुम्हाला कोड पाहिजे त्या ठिकाणी राईट क्लिक करायचं, जनरेट करायचं. जनरेटमध्ये मला काय पाहिजे, कन्स्ट्रक्टर पाहिजे. ID, नेम, डेजिग्नेशन, चारही फील्ड त्या कन्स्ट्रक्टरमध्ये पाहिजेत आणि ओके मारलं तर त्याने बघा ॲटोमॅटिक तुम्हाला कन्स्ट्रक्टर बनवून दिला. आता मी जो कोड टाईप केलेला, ज्याला 5-1 मिनटं घालवली, तो कोड तुमच्या समोर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये उपस्थित झाला. कळलं? आणि हां, एक गोष्ट राहिली, हा जो नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असतो याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणतात. हां, आणि याला काय म्हणतात, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. जर आपण पॅरामीटर नाही पास केले तर त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर म्हणायचं. मग आजच्यासाठी एवढं बस आहे. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय ते समजलं. कन्स्ट्रक्टर इज नथिंग बट अ स्पेशल फंक्शन हॅव्हिंग सेम नेम ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम. याचं नाव काय आहे, सेम आहे ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम. दुसरी गोष्ट काय, इट हॅज अ नो एनी रिटर्न टाईप. इकडे हा जो हे दोन कन्स्ट्रक्टर बनवले आपण, एक पॅरामीटराइज्ड, हा खालचा पॅरामीटराइज्ड, वरचा नॉन पॅरामीटराइज्ड. यांना बघा इथे काय रिटर्न टाईप नाही आहेत. इथे पब्लिक हा काय झाला, ॲक्सेस स्पेसिफायर झाला, हा रिटर्न टाईप नाही. रिटर्न टाईप इज नथिंग बट डेटा टाईप ऑफ व्हेरिएबल रिटर्न्ड बाय फंक्शन. इथे काही रिटर्न टाईप नाही आहे. आणि तिसरी गोष्ट काय, इथे इट इज कॉल्ड ऑर इन्वोक्ड वेन क्लास इज इन्स्टन्शिएटेड. कन्स्ट्रक्टर इन्वोक होतो किंवा कॉल होतो कधी, जेव्हा जेव्हा आपण त्या क्लासचं ऑब्जेक्ट बनवतो तेव्हा. म्हणून इथे काय झालं, प्रिंट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल्ड. आणि जर मी इथे काही पॅरामीटरच जर पास नाही केले तर कुठला कन्स्ट्रक्टर कॉल होणार, जो वरती डिफाईन करून ठेवलेला तो, म्हणजेच कुठला, हा जर कॉल झाला म्हणजे हे फंक्शन कॉल झालं तर या बॉडीमधला कोड एक्झिक्यूट होणार आणि काय प्रिंट होणार, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. बघा इथे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. आणि जेव्हा मी यांना पॅरामीटर पास करतो इथे तेव्हा काय येतं, पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. आता हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्ट इज कॉल्ड प्रिंट झालं पाहिजे तर इथे एक स्टेटमेंट टाकूया. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इज कॉल्ड. जेव्हा हे आपण सगळं काढून टाकतो तेव्हा काय, नॉन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होतो, म्हणजेच काय, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. कळलं का? म्हणजे आपण काय केलं इथे, हा एवढा जो 15 लाईनचा कोड होता इथून इथपर्यंत, एवढा मोठा होता ना. सॉरी, एक लाईन राहिली कॉपी करायची, गेली इथून. हा जो एवढा मोठा कोड होता 15 लाईनचा, तो आपण काय केला, फक्त 3 लाईनमध्ये कन्वर्ट केला.
3 लाईनमध्ये कन्वर्ट केला. कळलं? सेम आउटपुट. मग कन्स्ट्रक्टरमुळे आपला काय झाला? कन्स्ट्रक्टरमुळे आपला कोड कमी झाला. एवढं समजलं सगळ्यांना? रोशन, नेहा, सबीना, वृषाली, ठीक आहे. मग मीटिंग लिव्ह करू शकता. जर काही डाऊट असेल तर थांबू शकता.